यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावं, डॉक्टर ऋत्विक जयकर यांचं वक्तव्य. मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार समारंभ संपन्न. क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीनं मातंग समाजातील यशस्वी विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार समारंभ यशस्वीरित्या संपन्न झालाय. रविवार 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मातंग समाजातील इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 50 विद्यार्थिनींचा सत्कार डिक्शनरी, तुळशीरोप, पेन आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर झोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास डॉक्टर वैंचम पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, डॉक्टर आतिश बोराडे, पोलीस उपनिरीक्षक वैभव बोराडे, आयोजक सुरेश पाटोळे, श्रीकांत बोराडे, प्राध्यापक परमेश्वर हटकर, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे, रोहन लोंढे, प्राध्यापक मारुती घंटेवाळ, लेखक किशोर जाधव, टी एस क्षीरसागर, रश्मी बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर दिगंबर झोंबाडे यांची वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि वैभव बोराडे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की मातंग समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार आम्ही दरवर्षी करतो. त्याचबरोबर वर्षभर या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या अभ्यासक्रम निवडीबाबत आणि विविध स्पर्धा परीक्षांबाबत देखील मार्गदर्शन करतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात समाजातील विद्यार्थी 80% वरती गुण घेऊन 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेत. मातंग समाजात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक जागृती होते. जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. नव्यानं नियुक्ती झालेले पोलीस उपनिरीक्षक वैभव बोराडे यांनी आपली यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आतिश बोराडे यांनी अभ्यास करण्याची पद्धत आणि व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केलं. डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी तुम्ही कोणतेही काम करा पण नेहमी त्यामध्ये उच्चतम दर्जा गाठण्याचा प्रयत्न करा. आपण करत असलेल्या कार्यात नेहमीच त्या क्षेत्रातील शिखराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सफाईदारपणा, प्रामाणिक मेहनत, सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. माझ्यासारखा मागास समाजातील व्यक्ती आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता या पदावर पोहोचू शकतो. याचं संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महामानवांच्या कार्याला जातात. त्यांच्या धोरणांचा परिपाक आहे. मी विद्यार्थी दशेपासून गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं. आईवडिलांनी दिलेल्या सुसंस्काराबरोबरच शिक्षणातील प्रत्येक टप्प्यावर मी नेहमी सर्वात पुढे राहण्याचा प्रयत्न केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथं सेवेत रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या शब्दात आपलं मत व्यक्त केलं. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर दिगंबर झोंबाडे यांनी सांगितलं की समाजातील अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांनी सद्गुणांची कास धरली पाहिजे. शिक्षणातून आपलं भवितव्य उज्ज्वल करत असतानाच एक सुसंस्कृत माणूस बनला पाहिजे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय अडसुळे, शहराध्यक्ष रोहन कामने, शहर सचिव विश्वेश्वर गायकवाड, महेश तेजबिंदे, ओंकार पाटोळे आदींनी परिश्रम घेतला.